मी कविता किचनमध्ये आपले स्वागत आहे। आपण आज बनवणार आहे भोगीची भाजी। भोगीची भाजीसाठी लागणारे साहित्य: थोडे तीळ घेतलेले आहे, थोडीशी मेथी, थोडंसं पालक, फ्लावर, 2 बटाटे, 1 वांग, 1 टोमॅटो, 1 कांदा, लसूण, आपली हिरवा वाटाणा आणि हरभऱ्याची अशी सोलून घेतलेले आहेत। जे हरभऱ्याचा ढाळ असतो त्यातले हे मी सोलून घेतलेले आहेत। हा पावठा, कढीपत्ता, फोडणीसाठी तेल, हळद, मीठ, मिरची, तिखट 1 चम्मच। चला तर पाहूया भोगीची भाजी रेसिपी। भोगीची भाजी बनवण्यासाठी वाटण तयार करायचं। असे टमाटे कापून घ्यायचे 2 छोटी, अद्रक, लसूण, कांदा आणि कोथिंबीर असं मी पेस्ट बनवून घेते। आणि हे 1 चमचा तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा मीठ आणि हा किचन किंग मसाला आहे पावभाजीचा आणि 2 चमचे शेंगदाण्याचं कूट। चला तर पाहूया भोगी भाजी रेसिपी। घेते मी वाटण करून। पहा, अशा प्रकारे वाटण बनवून घेतले मिक्सरला लावून। फोडणीसाठी तेल, जिरं च पाहूया रेसिपी। चला तर पाहूया भोगीची भाजी। कुकर घेतलाय मी, त्याच्यात घेते तेल टाकून। अंदाजे 2 चमचे घ्यायचं। अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, चिमूटभर हिंग टाकायचं। एक तेजपत्ता टाकायचा आणि जे हे वाटण करून घेतलंय हे पण टाकून घ्यायचं। चला तर पाहूया 2 मिनिटात। हे पहा, आता आपण 1 चमचा तूप पण टाकूया। तुपाने खूप छान चव येते भाजीला आपल्या। असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं। 2 मिनिटं छान तेल सुटेपर्यंत मसाला तयार करून घेऊया। त्यात आपण ही सगळी मसाले पण टाकून घेऊया तेलामध्ये। ही पण 2 मिनिटं फ्राय होऊ देऊया। खूप छान फ्राय झाले ना, खूप छान टेस्ट येते। हळद, मीठ, मसाला पूर्ण मी एकत्र करून याच्यात टाकून घेतले। तर 2 मिनिटासाठी स्लो गॅसवर फ्राय करून घेऊया। हे पहा, खूप छान तेल सुटले आता स्लो गॅसवर। आता ह्या भाज्या आहेत ना, ह्या आधी टाकून घेऊया आणि ही भाजी नंतर टाकूया। हा पूर्ण वाटाणे वगैरे आहेत ना, हे टाकूया। त्यानंतर या भाज्या पण टाकून घेऊया। पूर्ण भाज्या मिक्स करून घेऊन दाखवते तुम्हाला। हे पहा, पूर्ण भाज्या टाकल्यात। शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं। 1 तांबे पाणी पण गरम करून घेतलंय। हे 2 मिनिटासाठी छान भाज्या फ्राय करून घेऊन कुकरला 3 शिट्ट्या काढायच्या। 3 शिट्ट्यात आपली भाजी खूप छान शिजेल, दाखवते तुम्हाला। हे पहा, खूप छान भाज्या फ्राय झाल्यात। आता याच्यात आपण हे गरम केलेले 1 तांब्यावरून पाणी टाकून घेऊया भाज्या शिजण्यासाठी। तुम्हाला जसं पाहिजे तसा रस्सा करण्यासाठी तुम्ही टाकू शकता। 1 तांब्यावरून पाणी टाकले। आता याच्यावरती आपण मेन चीज तीळ टाकूया थोडेसे, थोडे नंतर टाकूया। कुकर लावून घेते, 3 शिट्ट्या काढून घेते। पाहूया 3 शिट्ट्या झाल्यावर। 3 शिट्ट्या काढलेल्या आहेत। आपली भोगीची भाजी तयार आहे। पाहूया उघडून। वाव, खूप छान झालेली आहे। माझ्या पद्धतीने बनवून पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्याबद्दल धन्यवाद, पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये। बाय। खूप छान झाली आपली भोगीची भाजी। फायनल भाजी झालेली आहे। वरतून आपण तेल टाकून घेऊया। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये। बाय।